कीजे की अग्निमुखे किडा तोडो निया चोखा निवडीची केवळ बुद्धिमंत. सोनार ते डाग काढण्यासाठी त्याला सोन्याला ते तपवतो. त्याच्यामध्ये त्याचा काय होतो? शुद्ध सोनं असते. तद्वत आपलं शुद्ध स्वरूप आपण आपलं लक्षात घेतलं पाहिजे. उपाधीला वेगळं करू म्हणून तो बऱ्याच वेळा वेगळं निघा किंवा झडझडोनी वैलानी ये भक्तीची या वाटेला जेने पावसी आवेंग निजधाम माझ. महाराज तिसरा एक दृष्टांत देतात. ना तरी जाणीवीच्या आईनी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे तैसे. हा दृष्टांत सांगितलं मला वाटतंय लोणी काढण्याचा. तोही दृष्टांत तिथं आला. आणि बीज भूस एकवट उपनिता राहे घनवट ते तर उडे ते फलकट जाणवाले. बीज भूस आणि बीज हे आपलं चिंतन झालं. एकंदरीत सगळं चिंतन झालेलंच आहे. त्याच्यामुळं आपली झालेली सेवा समाप्त करू आणि नंतर महाराजाचा पाठ होईल किंवा कोणाला बोलायचं असेल. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव चला चला. बघा कोणी नियोजक संयोजक वेळ असेल तर नसेल तर हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतञ्च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरश्च. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव. श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं. तैषे न वचता भेदा संविती गमे त्रिधा. हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. दृश्याचा जो उभारा तेची द्रष्टत्व होय संसारा. या दोही माझीला अंतरा दृष्टी पंगू होय. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेव 65 नामक अशा या ग्रंथामध्ये चांगदेवाला उपदेश करीत असताना काय सांगतात माऊली, त्याचं आपल्याला चिंतन करायचं. एका एका ओवीच्या द्वारे आपण चांगदेवाला केलेला उपदेश ह्या उपपत्त्या लक्षात घेतल्या पाहिजे. काय उपपत्त्या सांगितल्या महाराजांनी? महाराज म्हणतात ही त्रिपुटी जी दिसते ना चांगदेवा, ही त्रिपुटी म्हणून नाही, ती सिद्ध होत नाही, ती खरी नाही, ती खोटी आहे. आणि त्रिपुटी नसून एकच परमात्मा अशा प्रकारचा आहे. दृश्य तरी तोच, दृष्टी तरी तोच आहे आणि द्रष्टा तरी तोच आहे. एकची अनेक आणि एक हरी. जसं नाथ महाराजांनी सांगितलं, एकच अनेकपणाला आलं आणि अनेक एकच आहे. जसं एकच सोनं अनेक अलंकार झालं. सोनं एकच आहे, अलंकार अनेक आहेत. पण कोण्याही अलंकारात
एका सोन्या वाचून दुसरं काही असू शकत नाही. एकच पाणी अनेक तरंग झालं, पण अनेक अनेक तरंगाच्या रूपानं कोण आहे? एकच पाणी, एकच कापूस जसं अनेक कापड झाला. नाव बदलले, रूप बदलले, नाम रूप बदलत राहिले. त्याचं धोत्र म्हणलो आपण, लुगडे म्हणलो, साड्या म्हणलो, सदरे म्हणलो, टावेल, सतरंजी, आणखीन चादर, काय काय मफलर वगैरे वगैरे, त्याला उपरणं, अशी अनेक नावं जरी दिली असतील, नाम आणि रूप जरी त्याचे वेगळे झाले, तरी पण अनंत कपड्याच्या रूपानं का होईना पण कोण आहे? एकच. माणसाला कार्यदृष्टी, कारण दृष्टी आणि अधिष्ठान दृष्टी अशी नजर आली पाहिजे. परमार्थात नजर येत असते, परमार्थात दुसरं काही होत नसतं, नजर येत असते. आणि इतकी चांगली नजर येत असते की त्याला जसं आहे तसं दिसत असत. नजराचा खेळ आहे. कशाचा खेळ आहे? परमार्थ म्हणजे दृष्टी आहे, एक नजर आहे. आणि त्याला दिव्य दृष्टी म्हणते, त्याला ज्ञानदृष्टी म्हणते. अशी नजर आपल्याला आली पाहिजे. ज्ञानोबारायाच्या सहवासात राहून चांगदेवाला आली. तुम्हाला सांगतो मी, आपला फार मोठा अधिकार आहे, आपण लक्षात नाही घेतला. 1400 वर्ष लागली ज्ञानोबारायाची भेट व्हायला. कोणाला? चांगदेवाला. आणि ही चांगदेव पासष्टी ऐकायला केवढी योग साधना करावं लागली त्याला. यम, नियम, आसनं, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी वगैरे वगैरे अशा प्रकारचं. त्याच्यानंतर 14 विद्या, 64 कला, इतकंच नाही तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पारंगत व्हावं लागलं. योग सिद्धी सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं लागलं. काय अट्टहास करावा लागला त्याला. त्यावेळेस कुठं 1400 वर्षानंतर ज्ञानोबारायाची त्याला काय झाली? भेट झाली. आता आपण काहीच केले नाही, काही केलं नाही असा अर्थ समजू नका. आपण सहज चांगदेव पासष्टी श्रवण करीत ज्ञानोबारायाच्या पुढे बसलो. ह्या ओव्या कोणाच्या आहे? ज्ञानोबारायाच्या. स्वमुखाने आलेले आहेत त्यांच्या, म्हणजे ते आपल्याशी बोलायले. आता हे लिखित स्वरूपात झालं ते वेगळं, पण बोललेलंच लिखित झालेलं आहे. हा ग्रंथ म्हणजे चांगदेव पासष्टी म्हणजे माऊली जे बोलले त्याच ओव्या काय केलेल्या आहेत? लिहून काढलेल्या अशा प्रकारच्या आहेत. म्हणून हे लिखित जरी झालं पण शब्द कोणाचे, कोणाच्या मुखातून आले? आली मुखा वाटा अमृत उत्तीर्णता येणे नोहे जन्म. महाराजाच्या तोंडातून अमृतवाणी बाहेर पडली ज्ञानेश्वर महाराजाच्या. आणि 1400 वर्षे ज्याला चांगदेव पासष्टी ऐकायला अधिकार यावा लागला. काय यावा लागला? अधिकार यावा लागला त्याला. कोणाला? आपल्याला ती वेळ आली नाही. वेळ आली नाही म्हणजे साधना होऊन गेली. काय झाली? साधना आपली होऊन गेली म्हणून त्या पंक्तीला आपल्याला बसता आलं. एरवी आपल्याला पंक्तीला बसताच येत नव्हतं. आता ज्ञानेश्वरी सांगितली, समजा भगवद्गीतेवर सांगितलेली टीका प्रवचन केलं महाराजांनी, ही अर्जुनाला सांगितली. पण अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त झाला म्हणून आपण अर्जुनाच्या पंक्तीला जेवणाचा स्वाद घ्यायला लागलो आणि तृप्त होण्याचा सुद्धा प्रयत्न आपला आहे. आपण तृप्त सुद्धा होऊ शकतो. म्हणजे सामान्य समजू नका तुम्ही. तुम्हाला अर्जुनाचे पंक्तीला बसला अर्जुनाची सुट्टी, हा बैसण्या जे योग्य होती तेवढा मोठा अधिकार प्राप्त झाला आपल्याला. अर्जुनाच्या पंक्तीला बसलो जेवायला म्हटल्याच्या नंतर पहा अर्जुनानं काय केलं. सगुण साक्षात्कार होता त्याला. आपल्याला तर सगुण साक्षात्कार बी नाही, काहीच नाही, काही. तरी पण सगुण साक्षात्कार असून सुद्धा त्याला भगवद्गीता ऐकावी लागली आणि देवाच्या मुखातून त्याला जीव ब्रह्मेचे ज्ञान प्राप्त झालं अर्जुनाला. तेच प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकण्याचा योग अशा प्रकारचा आला, प्रवचन ऐकण्याचा योग आला, किंवा आपण चिंतन करायलो ज्ञानेश्वरीच्या एका एका ओळी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ आणि एकतरी ओळी अनुभव आहे. पाहत आता चिंतन झालं. महाराजांनी सांगितलं उपाधी, चैतन्य,
कोण बोलतंय उपाधी कोण सांगायलंय चैतन्य कोण सांगायलंय अहो हा विषयच नाही राहिला आजकाल ह्या सगळ्या बाजारामध्ये बाजार बुणग्याच्या परमार्थामध्ये उपाधी नाही चैतन्य नाही कोणतंच काही राहिलेलं नाही त्या सगळ्या गोष्टी काय झाल्या खितपत पडल्या आणि दुसरं सोंग ढोंग पुढं आले आणि महाराज क्या पुढं आल्या परमार्थ पुढं आला अनेक लोक त्याला साथ देऊ लागले पापादिती अनुमोदनन करीती हेळन संतांचे ऐका कलीचे असत्याशी रिझले जन पापादिती अनुमोदनन करीती हेळन संतांचे खऱ्या संतांची हेळणा झाली ज्ञानोबारायची तरी हेळणा झाली तुकाराम महाराजांची तरी तुम्ही मालिका पाहता असताल तर मंबाजीने काय कमी हेळणा केली काय अशी कोण्याही संतांची काय झालेली हेळणा झाली हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये महिमा अशी महाराज म्हणतात ऐका 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 बर का कलीचे असत्याशी रिझले जे खोट्याला नाही खोट करायला तयार झाले आणि खोट करणाराला अनुमोदन द्यायला एखादा ठराव पास करायचा असला ग्रामपंचायतचा मग त्याला जसं सूचक लागतो आणि अनुमोदक दिला तसं तुम्ही केलेलं बरोबर आहे असं म्हणणारे अनुमोदन देणारे पापाला प्रवृत्त करणारे आणि पापाला सूचक अनुमोदक भेटायला लागले तिथं म्हणून लोक काय करायले पाप करण्याकडे प्रवृत्ती अशा प्रकारची आहे विशेष ध्यानात घ्यायची गोष्ट अशी तुम्ही अधिकार संपन्न आहात मोठे अधिकार तेवढे चांग देवा इतके कष्ट तुम्हाला काहीच करावं लागेल आयते कुठं आणि आयते जेवायला बसले म्हणल्यावर काही अडचण नाही जसं जवायाच्या पंक्तीला गेलो आपण कोणाच्या जावाय 2-3 पोरं घेऊन गेला पहिली दिवाळी असल्यामुळं इंडिका घेऊन गेला गाडी घेऊन गेला आणि सासरवाडीला गेला जावाय त्याच्याबरोबर 2-3 पोरं होती आता 2-3 पोरं मित्र दोस्त त्याचे आवडते मित्र रोज बरोबर राहणारे चहा पाणी बसणं उठणं जेवणं खावणं झोपणं सगळं संग चला म्हणले माझ्या सासरवाडीला घेऊन जा सासरवाडीला गेल्याच्या नंतर मग आता सासूचं लक्ष जावया कोणावर सासूचं लक्ष साहजिक स्वाभाविक आहे की तिथं जावई म्हणजे देवाऱ्यातला देव त्याला दुसऱ्याहून काही घेणं देणं नाही त्याला हे लक्षात होतं की आपली मुलगी आहे गेलेली आहे त्याच्यामुळं ती चांगली वागविली गेली पाहिजे त्याला हाणमार करू नये म्हणून सगळं प्रेम कोणावर असतं ते जावयावर असते पण जावया संग हे 2-3 आलेली जी लांडगे होती हे दोस्त त्याचे त्या जावयाचं प्रेम यायचं कोणावर जेवायला ज्यावेळेस बसले त्यावेळेस सासू तुपाचं बुटकुलं जावयाकून वाढी जेवलं तूप गावरान तूप जावयाकून जास्त टाकायचं आणि यायला आपलं काहीतरी चमच्यात म्हणजे थोडं चटविल्यासारखं करायचं पण जावयाने सांगितलं मामी इकून एवढ्या कोणी तिकून वाढीत या म्हणले इकून माझ्याकडून नाही कोणती वाढायची असली बुंदी वाढा भजे वाढा पापड वाढा काय आणखीन काय खार वाढा काय वाढायची ते वाढा पण कुणीकून वाढा तिकून वाढा कारण तुमचं झालं एका घंट्याचं तुम्ही मला वाढताल आवडीनं वाढताल तुम्ही माझी सासू आहे पण बाहेर निघल्या तिकून येऊ देत जा म्हणजे आता जावयाच्या पंक्तीला बसलं तसं आपण अर्जुनाच्या पंक्तीला बसलो कोणाच्या ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले आणि तेथे अवचिताने पावले अचानकच पावले उतरले पहिला पुरणपोळ्याचा स्वयंपाक तयार आणि लगेच 2 पावले तिथं आले जे हरी म्हणून बसले पाहिजे मग आता आयतीच जेवायची संधी येणे ज्ञानेश्वर महाराजांना भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी केली फार कष्ट घेतले त्याने आणि एवढे कष्ट घेऊन तिचा उपयोग तिचा लाभ सहजच आपल्या पदरात पडला असा हा चांगला सुवर्ण योग अशा प्रकारचा आहे तसंच या चांगदेव 65चं चिंतन जे चांगदेवाला 1400 वर्ष लागली किती वर्ष
1400 वर्ष लागली ज्ञानोबाराची भेट घेण्यासाठी, चांगदेव 65चं श्रवण करण्यासाठी. आपल्याला काय अधिकार प्राप्त झाला, काय झाला असेल मागे, काय नसेल, पण ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. म्हणून आपण या अधिकारावर या ठिकाणी असं आपल्याला वाटतं सहजच झाले. तरंग असतात. कसे असतात? अध्यात्मज्ञानी ये अंतरंगची अधिकारी. अंतरंग अधिकाऱ्याचा विषय अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून आपण अंतरंग अधिकारी असल्यामुळे तुम्ही 2 दिवस म्हणा, 4 दिवस म्हणा, कोणी 7 दिवस म्हणा, कोणी 5 दिवस म्हणा, जे रिकाम पण करून येता, नुसत्या फोनवर म्हणा, पत्रिकेवर म्हणा, किंवा माहिती असली तारखेची म्हणून म्हणा, या कार्यक्रमाला तुम्ही जे हजर होता, तुमचा ओढा जे इकडे येत असतो, अनेक त्रासात, गाड्या नाही, कुठं काही नाही, थंडीचे दिवस, पांघरायची अडचण, आंघोळीला वेळ होतो, कुठं सकाळी कार्यक्रम असतो, या सगळ्या बाजूला करून ह्या सगळ्या गोष्टीची पर्वा न करता आपण जे श्रवण करतो, तर खरोखरच भाग्यवान अशा प्रकारचे आहोत, असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. कोणीही आपल्याला हीन दीन समजायचं काही कारण नाही. ज्ञानेश्वर महाराजाच्या पुढं आलो आपण. कोणाच्या पुढं आलो? ज्ञानोबारायाच्या पुढं. ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबारायाचं आहे, आणि चांगदेव 65च्या रूपानं सुद्धा कोण आहे? ज्ञानोबारायच अशा प्रकारचे आपल्या समोर आहे. म्हणून आपला अधिकार लहान नाही, लहान व्हायचं काही काम नाही. संकोचनी कार्य हे अपोषण ब्रह्मांडाचे अधिकार संपन्न झालेले आहात तुम्ही. म्हणून अशा अधिकार संपन्न असलेल्या अधिकाऱ्याला दुसरं तिसरं काही कर्म कर, उपासना कर, उपास धर, जप कर, तीर्थाला जा, हे असे बहिरंग साधनं सांगून फसवेगिरी करायचं काम नाही. लोक फसवाई निघले का? नेमका माणूस परमार्थाचा अंकुर निर्माण होतो त्याच्यात, लगेच एखादा महाराज येथून म्हणतो चला 4 धामाला जायचा, नेलं दुसरीकडेच, त्या ओढून नेलं. पण ते नेमकंच इकडे यायला लागलं होतं. एक अंकुर तयार झाला त्याच्या परमार्थाचा, शुभेच्छा, सद्वासना त्याला म्हण, सत्याला जाणून घेण्याची इच्छा त्याला निर्माण होते, आणि लगेच त्याला फाटा फुटतो की ते दुसरीकडं आडरानात घेऊन, म्हणजे जंगलात नेल्यासारखं होतं. ते संसारात गेलं काय आणि कुठं तीर्थावर्ताला गेलं काय, जंगलातच घेऊन गेले दुसरीकडे, कुठं व्यर्थ जीवन जातं त्याचं. एक एक माणूस येतो, एक एक गोष्ट आपल्याला सांगून जातो, आणि आपल्याला जर त्याची कल्पनाच नसल्यामुळे वाहून जातो आपण सुद्धा. त्याच्यात काय होत असते? वाहून जातो. याला परमार्थ समज, त्याला परमार्थ समज, त्याला परमार्थ समज, असं करता करता बहिरंग साधनाचा आसरा करतो आपण, आणि लोकांबरोबर वाहत अशा प्रकारचा जात असतो. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही गेले नाही वाहत कोणाबरोबर, आणि नेमके असे बरोबर ज्ञानेश्वर महाराजाकडे आले. ज्ञानेश्वर महाराजाकडे आले म्हणल्यावर ज्ञानेश्वर महाराजाकडे ज्ञानच आहे, दुसरं काय? कर्म का उपासना? नाही नाही नाही. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, आणि वासुदेवची होतो अखंड, वदनी वदेतो. नुसतं वदनानं वासुदेव वासुदेव म्हणलं तर वासुदेव होतो माणूस. गाय वासुदेव वासुदेवा, बर का? वासुदेव करीतो ठेरा. वासुदेव स्वरूप, वासुदेव म्हणजे काय? जो सगळ्याच्या हृदयात वास करतो तो देव. काय? ज्याचं सगळ्याच्या हृदयात वास्तव्य आहे, वास आहे, त्या देवालाच काय म्हणायचं? वासुदेव. असं सर्वत्र आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य आहे, असा एक दिव्य संदेश साधू संतांनी आपल्याला दिला. म्हणून आपण अधिकारीच आहोत. आता अधिकारी असलेल्या माणसाला दुसऱ्या साधनं सांगण्याची काही गरज नाही. ज्याची कर्म, उपासना, जपतप, अंतकरण शुद्धी, विवेक, वैराग्य, साधन चतुष्टय संपन्नता, ह्या सगळ्याच गोष्टी झाल्या, म्हणून हे श्रवण करण्याचा आपल्याला काय आला? योग आला. आणि या योगाचं आपण सोनं केलं पाहिजे. म्हणून चांगदेवाच्या निमित्तानं
निमित्त आहे कोणाचं. कधी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अर्जुनाचं निमित्त असतं, कधी उद्धवाचं असतं. भागवत एखादा ऐकायचं असलं तर उद्धवाचं असतं, कधी कोणाचं जनक राजाचं. कोणाची उदाहरणं देऊन उपपत्त्या सांगितलेल्या असतात. उपपत्त्या म्हणजे युक्त्या. काय युक्त्या? ह्या परमार्थातल्या युक्त्या आहेत. आणि ह्या जितक्या ऐकताल तितक्या लक्षात ठेवल्या पाहिजे, ध्यानात ठेवल्या पाहिजे. युक्त्या विसरायच्या नाही. युक्त्या विसरायचेच नाही, अगदी जतन करून ठेवायच्या. कारण त्या कामाच्या आहेत. आपल्या घरात आपण बऱ्याच गोष्टी जतन करून ठेवतो. 12 महिन्याच्या नंतर चाड्याचं काम पडतं, तरी बी आपण गुंडाळून मस्त व्यवस्थित. खत पेरायचे मोघे आपण सांभाळून ठेवतो, काम झाले की फोडून टाकतो, होऊन देतो, जतन करून ठेवतो. सक्रातीचा सण झाला की गाडगे सुद्धा बाया जतन करून ठेवते. गाडगे संक्रांतीला काय इकत घेतले, गाडगे बोळके सगळे इकत घेतलेले, पण 12 महिने आपल्याला काही भरून ठेवायला कामी येतील किंवा वरण करायला कामी येतील म्हणून जतन करून ठेवतो. साध्या गोष्टी आपण काय करतो, संसारातल्या अनेक गोष्टी आपण जपून. काम कधी मधी पडतंय त्याच. होय, तुमच्या घरात पारी आहे समजा, अशा दर खांदायच्या. काय रोज दर खांदायची का? एखाद दिवशी गिळ खांदायची, काठी गिठी काही लावायची असली तर त्यावेळेस काम पडतं. पण घरात आणून ठुली, पण कशी ठुली? जतन. इकडं हातल्या खोलीत ठेवून द्यावं, कधी बी कामी येणारी. आणि बहुतेक तिचं 12 महिन्यातून एखाद दिवस काम पडत पण जतन केली. तसं हे परमार्थातल्या युक्त्या, ह्या गोष्टी जतन केल्या. सांगणारा कोणी असू, इथं कोणी बसू द्या, इथं दुसरं काही सांगणार नाही आणि दुसरं चिंतनच नाही, ते आपल्या लाभाचं सुद्धा नाही. म्हणून जे सांगितलेलं आहे ते अगदी तंतोतंत आपण त्याचं काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे, त्याचा संग्रह केला पाहिजे. आणि त्या उपपत्त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. काय उपपत्ती सांगितली इथं? ज्ञानोबारायाने चांगदेवाला सांगितलं, अरे चांगदेवा, तुला जी त्रिपुटी दिसते ना, त्रिपुटी, हे जग हे का त्रिपुटी? विचार करा ना थोडा. अनेकत्व हे का त्रिपुटीचे? अनेकत्व नाही, काय अनेक प्रकारचा भेद हे का तीनच आहे. ते प्रकाराचे आणि तुका म्हणे केले. पहा, डोक्याचा ताण कमी केला सांगताय. एक उपपत्ती सांगितली, ते म्हणले लय मोठं डोकं लावूच नको. आता किती आहेत म्हणजे जवळ आणलं का तसंच पसारा पांगलेला ठेवला. आता आपला आधीचा पसारा पांगलेला आहे आणि सगळे आपल्या भोवताली पसारा पांगिलेलेच आहेत. सगळे जे आहेत ते कोण आहे? एकाची कल्पना एक, दुसऱ्याची कल्पना दुसरी, तिसऱ्याची कल्पना तिसरी, चौथ्याची कल्पना. असे घराचे बायकोच्या कल्पना वेगळ्या, नवऱ्याच्या वेगळ्या, पोराच्या वेगळ्या, सुनाईच्या वेगळ्या. म्हातारी असली एखादी घरात तर तिच्या कल्पना वेगळ्यात, म्हातारा असला तर त्याच्या कल्पना वेगळ्याच. अशा कल्पनेच्या पसाऱ्यात मध्ये असे सगळं पांगून दिलेलं का आवरायचं काही काम नाही. मरण येतं पण हे काहीच आवरत नाही. हा याचं आवरलेलंच नसतं. इतकं लांब गाडं पांगवलेलं अशा प्रकारचं असतं बरं. पण महाराजांनी सांगितलं की ह्यो एवढा मोठा पसारा नाही, हे तीनच किती प्रकाराचे. आणि तुका म्हणे केले जन. काही डोक्याला ताण घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. किती गोष्टी येतात? 3. म्हणजे 3 कोणत्या महाराज? एक दृश्य जे दिसतंय ते. काय दिसतंय? अहो काही इंद्रियानं दिसतंय, सगळंच इंद्रियानं दिसत नाही. काही अनुमानानं बी दिसतंय आणि काही अर्थापत्तीनं बी दिसतंय, पण दिसतंयच ते. हा ते दृश्य. हा शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी. कुठून घ्या परी येत या
ईश्वरापासून मातीपर्यंत. आता मातीपर्यंत आलं म्हणजे जड आलं, मधात जीव बी आला आणि त्याच्यावर ईश्वर बी आला, जो सर्वज्ञ आहे. पहा, ईश्वर अल्पज्ञ असलेला जीव आणि सर्वज्ञ अल्पज्ञाच्या बाजूला असलेलं हे जग. माती, पाणी, अग्नी, वारा, आकाश, पंचमहाभूत, पंचमहाभूताची झालेले गोंधळ, पंचभूताचा आणि केला एके ठाई लाविला सबळ अहंकार त्या पाठी. एवढा मोठा विस्तार झालेला आपल्याला अशा प्रकारचा दिसतो. आणि नानात्व झाल्यामुळं काय होत असतं बा, नानात्व झाल्यामुळं भानगड अशी आहे की आपल्याला भेद आला की त्याच्यात काही बरं बी वाटतं, काही वाईट बी वाटतं. सगळं बरं बी नाही आणि सगळं वाईट, काही अनुकूल बी आणि काही प्रतिकूल. अनुकूल अनुकूल जे मानलं ते सुखाला हेतू आणि प्रतिकूल प्रतिकूल जे मानलं ते. असं सुख दुःखाचं मिश्रण आपल्या जीवनात सतत आहे. सुखाचं जीवन नाही, सुखाचं अधिक दुःखाचं मिश्रण आहे. मिश्रण जीवाच्या जीवनामध्ये, कोणाच्या जीवाच्या जीव झाला तेव्हापासून सुख दुःखाचं त्याच्या जीवनात काय मिश्रण आहे. त्याला एक नकोय आणि एक पाहिजे, पण ते तसं होत नाही. दुःख नकोय तुम्हाला आणि सुख पाहिजे. बर, ते एकाच झालं तसं. दुसऱ्याला जर विचारलं ना, एकाच दुःख ते त्याच सुख असत. ते एक सोयीनं सगळ्याचं असतं तर सगळ्यांनी मिळून असं उचलून फेकून देणार. हा, प्रतिकूल प्रतिकूल म्हणले आपल्याला सगळ्याला त्रास द्यायला इकडे हे आता उचलून फेकून द्या बाजूला. गुंताड आहे असं सगळ्यांनी ठराव केला असता आणि एक नुसतं संघटना करून सगळ्यांनी उचलून फेकून दिलं असतं. पण तसं नाही ना. नवऱ्याचं सुख ते बायकोचं दुःख इतक्या जवळ येत, ते भिरड्यालाच येते. असं बायकोचं सुख ते नवऱ्याचं दुःख. हा, आता कसं टाकून द्यावा, काय करावं, कोणाला टाकावं. सुनाचं सुख ते सासूचं आणि सासूचं सुख ते सुनाचं काय दुःख. शेजारी शेजारी असतात ना, शेजाऱ्याचं दुःख हे आपलं सुख. बरं झालं म्हणजे, बरं झालं. त्याचे कापसाचे बोंड सगळे वांद्याला खाल्ले. आपल्या पस्तूर लोन नाही आलं. बरं झालं. वरून आपला हात फिरवायला जात असतो. काय राव, वाईट झालं राव, नुकसान झालं. 2-4 क्विंटलची नुकसान झाली. 25,000 रुपयाचं नुकसान झालं तुमचं. असे गणित बी सांगायला जातो, त्याच्या तोंडावरून हात बी फिरतो. पण म्हणत असं असतं, बरं झालं असंच व्हायला पाहिजे. या बदमासाचं रोज खायला पाहिजे, रोह्याने खायला पाहिजे, ढोरायन खायला पाहिजे, वानेरायन खायला पाहिजे, डुकरान खायला पाहिजे, कोणी चोरून बी नेलं पाहिजे. आता रातचाच कापूस असं बरंच काही वाटतं. मग पहा, त्याच दुःख ते याच सुख. मग आता कोणतं झालं काय करावं ही मोठी पंचायत आहे. भेदात हे अशाच भानगडी येतात. घोटाळा, याला काय म्हणा, हे घोटाळा निघत नाही आपल्या जीवनातून. हो, बायकोचं सुख ते आपलं फक्त माया म्हणण्यानुसार यानं वागावं. मालकीचा प्रश्न आहे. कशाचा? मालकीचा प्रश्न आहे. तिला आपण नाही म्हणत का, नवरा माझ्या मुठीत ग. नवरा कशात असला पाहिजे? तिच्या मुठीत असला पाहिजे. आणि त्याला वाटतं कसंही केलं तर मी नवरोजी आहे, दादाभाई नवरोजी आहे मी. हिने माझ्या मुठीत असलं पाहिजे. तर ही माझ्यावर ताण मारायला लागली पाहत. आणि तिला वाटतंय नवऱ्यानं माझं सगळं ऐकलं पाहिजे. बसा इथं म्हणलं की बसलं पाहिजे, बाजारला जा म्हणलं की बाजारला झालं पाहिजे, दागिने आणा म्हणलं की दागिने आणले पाहिजे,
नका बोलू कोणाला तर बोललंच नाही पाहिजे, त्याला सोनाची माया करू नका म्हणलं तर. आता याला वाटतं म्हातारपण यायला लागलंय, सोनाला तरी कसं आपण ताण द्यावा काय करा. म्हातार जरा टकुरेबाज असते, म्हातारी वाटते गेले का आमच्यावर उठलं मन तुमचं. कोणावर गेलं? सोनावर गेलं. ते तिला आपलं बाई बापडी म्हणून तिला वाटतं आता ही डंगरी झाली म्हातारी, हे कुचकायच्याच माग आहे आता. आता या बिचारीच्या हातात आपल्याला जावं लागल कोरफोटक्याच्या सोयीसाठी, तुकड्या पाण्यासाठी. तर आपल्याला इलाज बाई आई बाई म्हणून कशी बी खाण्या पिण्याची सोय लावता आली पाहिजे म्हणून तेव्हा तिला आपलं काहीतरी काय साडी पाहिजे तुला की लगेच साडी, बांगड्या पाहिजे की हे 100 रुपये ही बांगड्या करून, आणखीन काही पाहिजेच असलं तर पान सुपारी काय लागत असलं तर चहा पाणी सगळं काही. आता म्हातारीचं असं टकुरं उठतं मला तर जरा सक विचारायला तयार नाही. तिच्या पुढं पुढं आता कशाला पुढं पहा, म्हाताऱ्याचं सुख ते म्हातारीचं, आणि म्हातारीचं दुःख ते म्हाताऱ्याचं काय सुख. असं एकाच सुख ते दुसऱ्याचं दुःख म्हणजे भ्रांती. सुख दुःखाची काय भ्रांती. सुख नाही दुःख नाही जगात. असतं तर सगळ्यांना सारखं. आता सूर्य निघतो सगळ्यांना सारखा का व्हायला आहे का नाही. आपल्याला जर पूर्वेकडून निघला तर आपल्या बायकोला पश्चिमेकडून निघतो का नाही? नाही, तिला बी पूर्वेकडून निघतो. पोरा सोरायला कुणीकडून निघतो. काय सर्वसाधारण जे नियम असते ते नियमच असते. रात्र झाली सगळ्यांना रात्र झाली आपल्याला आहे का नाही. चोरायला सोडून द्या, चोर नका ध्यानात घेऊ, चोर गिर वटवा गुळी बी नका ध्यानात घेऊ. त्याला रात्र झाली की आनंद असतो, त्या दिवस निघला की डोळे लावून घेतलेले. घोबडाचं तसंच असतं. कोणाचं? घोबडायचंही तसंच असतं. तसं आपण घोबड्याच्या जातीचे नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला सूर्य जर पूर्वेला निघाला, जसं एकाच माणसाला 5 माणसाला एकाच दोरीवर वेगवेगळे भ्रम झाले. एक गेला तुम्हाला सरळ फेकान पळ गेला, जरा झुकून हुकून असा गेला, लांबून लांबून गेला भिवून त्याला. दुसरा गेला तर मला काठी दिसती बरी आहे, अंधारात पांढरात आपली हातात घ्यायला आणि खळ्यावर जायला चांगली आहे काठी. दुसऱ्याला काठी वाटली, एका सरस वाटला. एक म्हणला काय जमिनीची भेगळच दिसते, पाणी सांडलेलं दिसतं म्हणून पाण्याची काय, आणि तिथं काहीच नाही, एकच दोरी पडलेली. अनेक प्रकारचे काय झाले, 5 जणाला 5 प्रकारचे भ्रम झाले आणि 5 जणांना तशा तशा कल्पना केल्या त्या वस्तूच्या बाबतीत आणि त्या खऱ्या बी समजल्या. तसं हे जगत मुळात भ्रम काय, हे जगत काय आणि त्या जगामध्ये केलेल्या ज्या कल्पना आहेत आपण, मग जडाच्या केल्या, जीवाच्या केल्या कल्पना, अविद्या. जीव कशाने झाला? अहो कल्पनेने झाला. नुसत्या कल्पनेने झाला की अविद्या जी होती, अविद्या कल्पना तेने झाला. ईश्वर महाराजाला चांगदेवाने विचारलं, म्हणले हे जग समाधीतून उठल्यावर पुढे येतं. अहो पुढे येतं ते म्हणलं काय, तुम्ही काही डोकं खाऊ नका याच्यासाठी, काही माहित मानून. ह्या गोष्टी 3च किती येतात. आता 3 हे म्हणल्यावर नानात्व गेलं, 3 मध्येच आलं का नानात्व राहील. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले. काय 3 मध्ये आलं म्हणजे दृश्य, दृष्टी आणि द्रष्टा. आता दृश्य, द्रष्टा, दृष्टी असे 3 तरी भेद राहिला. जो भेद बी महाराजाला चालत नाही. ज्ञानोबा रायाला भेद चालत नाही आणि भेद सत्य वाटत बी नाही. काय भेद आवडत बी नाही माऊलीला. अभेदात जीवन जगणाऱ्या माणसाला भेद आवडत नसतो. त्याचा स्वभावच तसा नसतो. त्याची ठेवणच तशी नसते अंतःकरणाची.
कारण त्याला भेद हा आवडत नाही. मग माऊलीला भेद आवडतच नाही. पै बुद्धी भेदाचा आरसा तया हातोनी पडिला विरेशा म्हणून प्रतिमुखा भासा मुकलात. हे जे जगाचा अशा प्रकारचं भेद आहे हा बुद्धी भेद आहे. बुद्धी भेदाचा आरसा का खाली हातातून निसटून पडला, ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या, त्याच्या आरसा अर्थात म्हणून राहिला नाही, तर त्याच्यात दिसणारं प्रतिमुख कुठून राहणार आहे? प्रतिमुख गेलं, आरसात फुटला, प्रतिमुख गेलं. ऐक पाणीच आटलं, प्रतिबिंब दिसायचं बंद झालं. ऐक नाही, संसार चित्र जे ठेव मोठे, हे चित्र आहे. चित्र वाटत का खरं वाटत? मग कशाचं काय जमत बाबा? मग तुमचं तुम्ही चाल द्या. असं तुम्हाला जर चित्र वाटलं तर मग ते पुसून बी काढता येत. हे संसार चित्र आहे आणि मनोरूपी पटावर उमटलेले. कशावर? बाहेर संसार आहे का मनावर संसार आहे? बाहेर गिर काय नाही, मनात संसार आहे. मनोरूपी पटावर संसार रूपी चित्र उमटलेले. पण आता मनोरूपी पटच फाटला. काय झालं? फाटला, फाडून टाकला, विचारानं फाडून टाकला. आता फाडून टाकला म्हणलं की चित्र गायब झालं, चित्रच नाही राहिलं. सरोवर आटे प्रतिमा नाही. पाण्याचं सरोवर आटलं, आता काय नाही, प्रतिमाच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला द्वैत आवडतच नाही. ते म्हणले त्रिपुटीच्या रूपानं तीन अशी कल्पना करूच नको. तीन नाही, दृश्यामुळं नाही. कशामुळं? दृष्टी जर तिथे नाहीच गेली समजा, तर दृश्य कुठे? ज्ञात सत्ता का अज्ञात सत्ता? ज्ञात सत्ता. जर त्या वस्तूच्या आकाराची वृत्ती झाली तरच तिचं ज्ञान होतं आणि तरच तो पदार्थ आहे. म्हणजे ज्ञानानं पदार्थ सिद्ध झाला का पदार्थानं ज्ञान झाला? ज्ञानानं पदार्थ सिद्ध झाला म्हणजे दृश्य नाहीच. मग कोण आहे? तर दृष्टी. आता दृष्टी आहे का द्रष्टा आहे? दृष्टी बी नाही. कोणाची दृष्टी? स्वतंत्र दृष्टी का? दृश्याची दृष्टी का? दृष्टी स्वतंत्र आहे का? नाही. कोणाची? ज्याची आहे तो कोणी? द्रष्टा. आता दृष्टी बी खरी नाही. द्रष्ट्याशिवाय, कोणाशिवाय? अहो दृष्टीशिवाय दृश्य नाही. काय? दृष्टीशिवाय दृश्य नाही आणि द्रष्ट्याशिवाय दृष्टी नाही आणि स्वरूपाशिवाय द्रष्टा बी नाही. कोणाशिवाय? स्वरूपाशिवाय द्रष्टा बी नाही. मग म्हणले हे दृश्य, दृष्टी, द्रष्टा कसे? अरे हे कल्पित आहे, हे खोटे आहेत. याचा वाद होतो. याच्यात कोण खरं? म्हणजे संवितीच खरी. संविती हा शब्द दुसऱ्या ग्रंथात नाही, इथं आला. चांगदेव 65 इथं झाला बरं का. ज्ञानेश्वरीत समिती ग्रंथ नाही. कधी परमात्मा म्हणतेल, कधी ज्ञान म्हणतेल, कधी आत्मा म्हणतेल. असं ज्ञानेश्वरीतलं चिंतन वेगळं. कधी वस्तू म्हणतेल. अमृतानुभवात बी समिती हा शब्द नाही. हरिपाठात सुद्धा समिती हा शब्द आला नाही. माऊलीचीच ग्रंथ आहे ते, पण वेगवेगळ्या ग्रंथातलं वेगवेगळं चिंतन माऊली आपल्याला ऐकण्याचा योग येतो. ते चांगदेव 65 चिंतन सांगत असताना समिती शब्दाचा वापर करतो. त्यालाच आपण साक्षी म्हणतो. तेच ब्रह्म आहे. त्यालाच कुठं कुठं कुटस्थ म्हटलंय, कुठं कुठं सर्वव्यापक आत्मा म्हटलंय. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नाते. कधी कुठं कुठं ब्रह्म सुद्धा त्यालाच म्हटलंय. अशी नाव जरी त्याला वेगळे दिले असते तर इथं नाव दिले पण संवेदी म्हणजे परमात्मा, त्यालाच म्हणावं ब्रह्म.
मग आता त्रिपुटी हे का परमात्मा आहे? हं? जग हे का त्रिपुटी? जग नाही, काय त्रिपुटी. त्रिपुटी हे का परमात्मा? मग आता तुम्ही देव आम्ही देव मध्ये देव कशाच? काय भ्यायचं काही कारण आहे का? कोणी कोणाला भ्यायचं काही कामच नाही. आता तुम्ही आम्ही देव म्हटल्याच्या नंतर या सगळ्या बाकीच्या प्रपंचाची सिद्धीच जर नाही झाली, अंतकरण नाही, इंद्रिय नाही, प्राणही नाही, मनही नाही, तुम्हाला प्रतीती येत असेल ती खोटी प्रतीती आहे, ती कल्पित अशा प्रकारची आहे. जागृतीतला संसार आपण नेहमी चिंतन करतो की स्वप्नात राहिला नाही, जागृतीतला देह स्वप्नात राहिला नाही, म्हणून खरं म्हणायला त्याला कोणताच पुरावा भरला जात नाही त्याच्याबद्दल, म्हणून ती वस्तू कल्पित आहे. आणि तुम्ही सत्य आहात, कारण तुम्ही जागृतीत आहात, स्वप्नात आहात, सुषुप्तीत आहात. पूर्वी होते, आताही आहेत, पुढे आहेत. म्हणून संविती बर का खरी आणि त्रिपुटी खोटी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ज्याप्रमाणे भेदा न वचता संविती त्रिधा गमे. वाटत त्रिपुटी आहे, वाटत या दृश्य द्रष्टा दर्शन तीन गोष्टी आहेत, पण त्रिपुटीच्या रूपानं परमात्माच आहे. कोणाच्या रूपानं? त्रिपुटीच्याच रूपानं नाही. कधी कधी तर महाराजांनी सांगितलं अनंत रूपे. किती रूपे? अनंत रूपे, अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखमा देवरू खून बाणली कशी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला भेद आणि सत्यत्व हे अज्ञान मूलक आहेत म्हणून आवडत नाहीत. काय काय आवडत नाही? भेद बी आवडत नाही आणि या जगाला दिलेलं सत्यत्व बी आवडत नाही. तीन म्हणलं तरी भेद आला, त्रिपुटी मानली तरी काय आला? तो भेदही माऊलीला चालत नाही. तुका म्हणे भेदा भेद गेले वाद, देव तया जवळे असे, पाप नाशे दर्शने. तुका म्हणे गेला फिटून या भेद आणि मग होतो देव मनाचाच. भेद एकदा मनातला निघून गेला की काय होतो? देव कोणाचा होतो? मनाचाच देव होतो. आणि देवाचंच मन पांगलं किती? कोणाचं पांगलं? देवाचंच पांगलं. आणि गुंडाळा घातलं, त्याची घडी घातली की खाली कोण आलं? देवच आलं. पण तुका म्हणे गेला फिटोनिया भेद. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला दोन गोष्टी अजिबात आवडत नाही. सत्यत्व एक कसं आहे सत्य? या भेदाला सत्यत्व देण्याला कारण काय असेल तर स्वस्वरूपाचं अज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान, संवितीचं अज्ञान. म्हणून हे अज्ञान माऊलीला मान्य नाही आणि आपल्यालाही सुद्धा हे अज्ञान नसावं. कशाचं? आपलं स्वस्वरूपाचं आपलं आपल्याला काय नसावं? अज्ञान नसावं. जसं आता शरीर म्हणलं की मांस म्हणतो आपण, प्राण म्हणलं की श्वास वायू, मन म्हणलं की कल्पना म्हणतो, आणि आपण म्हणलं की ज्ञान, आपण म्हणलं की जाणणं, शरीराचं दिसणं, मनाच्या कल्पना, प्राण गती, प्राणाची काय गती, आणि तुमचं जाणणं ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. आता कधी बी चिंतन करीत असताना आपल्याला कधी बी इथून उठून गेल्यावर बी, सप्ताह संपल्यावर बी कधी बी हे लक्षात असलं पाहिजे की मी ज्ञान, मी ज्ञान, कमी माणूस, कमी बाई. मग इथं बसायचं कसं? हे उपपत्य तर ध्यानात ठेवलेच पाहिजे. हा, जर तुम्ही इथल्या पुरतच म्हणले ज्ञान ज्ञान आणि पलीकडे जाऊन मी माणूस आहे म्हणले, मी बाई आहे, मी म्हातारा आहे, मी तरुण आहे म्हणल्यावर तुम्ही जतन केले का ह्या गोष्टी? उपपत्त्या जतन केल्या नाही. आणि माऊलीने सांगितलं ह्या जतन केल्या पाहिजे, सांभाळल्या पाहिजे. म्हणून हे चांग देवा भेद आणि सत्यत्व दोन गोष्टी ध्यानात घ्या. त्रिपुटीचा
भेद. कशाचा? दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी आणि ही तीन मानले म्हणून भेद. आणि पुन्हा ही त्रिपुटी सत्य आहे. कशी आहे? आता त्रिपुटी हे पण मिथ्या आहे म्हणलं की त्रिपुटी बी संपली. मिथ्या समजली की काय? अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. तुम्हाला पहा, संसाराला ब्रह्मरूप करतायत. तुम्हाला संसाराला सत्यत्व बी देता येत आणि तुमच्या हातात हे त्याला मिथ्यात्व बी देता येत. एवढा अधिकार तुम्हाला नारायणाने दिलेला आहे. मनुष्य देहीचे ज्ञानी सच्चिदानंद एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आता तुम्ही ठरवा काय ठरवायचं ते. आपल्याला कोणतं घ्यायचंय आणि कोणतं टाकायचंय हे ज्याच्या त्याच्या ठरविण्यावर अवलंबून आहे. कोणाच्या तोंडाकडे पाहायची काही, कोणाच्या तोंडाकडे, आपल्या सुखा करता आपल्याला कोणाच्या तोंडाकडे पाहण्याची गरज नाही. पण आपल्याला कोणाच्या तरी तोंडाकडे पाहण्याची सवय लागली. काहून सवय लागली? महत्व दिलं आपण भेदाला, आणि भेदाला महत्व दिलं, नुसतं महत्वच नाही दिलं, त्याला सत्यत्व दिलं. आज सत्यत्व दिलं म्हणून त्याच्याकडून सुखी होऊ असं वाटत असतं आपल्याला. कोणी कोण? आपण आपल्याकडून सुखी होऊ का ह्या दुसऱ्या ऐकून होऊ? दुसऱ्याकडून होऊ असं वाटतं. कोणी कोण? पैशानं हो, कपड्या लत्त्यानं हो, दागदागिन्यानं हो, बायको केल्यानं हो, मुलं झाल्यानं हो, पाण्याची शेती केल्यानं हो, नोकऱ्या केल्यानं हो, बंगला बांधल्यानं हो, गाडी घेतल्यानं हो. कुणी कोण सुखी हो? म्हणजे आपली इज्जत आपण दुसऱ्याच्या हातात दिली. जसं एका माणसानं बायकोच्या हातात दिली आणि एका माणसानं रांडाच्या हातात दिली. कोणाच्या? बायकोच्या हातात दिली तर निदान आपलं घरापुरतं तरी राहील, पण रांडाच्याच हातात दिली इज्जत. कोणाच्या? ती म्हणेल ते खरं. पडून राहू लागला तिथं, पडून राहील बापा. आता कसा नीट करावा, काय नीट करावं सांगा. तिथंच पडून राहायला लागला म्हणल्यावर अशी इज्जत आपली आपण कोणाच्या हातात द्यायची. इज्जतदार माणूस असलं पाहिजे. माणसाला मोठा अभिमान असतो, आम्ही इज्जतदार आहे. असे कशी कोणाच्या हातात इज्जत द्यायला लागले? कशाची इज्जतदार आहेत तुम्ही? दुसऱ्यावर अवलंबून राहिले. त्याने दिलं तर सुख, ते कशाला सुख देते बरं? आता दुसऱ्या पदार्थातून सुख मागायचं आपल्याला, ते तरी सुखी असले पाहिजे. तुम्ही तसे, आम्ही नीट बसा मामी. काय उघड्यापाशी नागो गेलं सर. आता कोण सुख देईल तुम्हाला? काय कल्पनेचा हा डोलार आहे, कल्पनेचा पसारा आहे. हे काय सुख देणार का? हे सत्यच नाही. मृग जळवत स्वप्नीची चिले नाही तरी संसारू अभ्राची सावली. आता किती सांगायचं महाराजांना? 2-4 दृष्टांत दिले तरी जर तुझ्या डोक्यात बसत नाही म्हणल्यावर मग सांगायचं तरी किती? तरी पण संत दयाळू असतात, सांगत राहतात, सांगतच राहते ते. आपण ऐकतो विसरतो, ऐकतो विसरतो, आणि त्याचं काम आपलं ते. विसरले तर इसरा, पुन्हा आले की चाललं सांगली सुरू येते. सांगतो तू माझी बाजारे एकट्याला सांगत होता. तुम्ही ऐका का न ऐका? ज्यानं ऐकलं त्याचं काम झालं. नाही ऐकत जवरक तुम्ही तवरक मी सांगत होतो. तुम्ही जवरक नाही ऐकत तवरक मी काय सांगतो हे की त्रिपुटी नाही, भेद नाही, आणि त्याला सत्यत्व बी द्यायचं कारण नाही. याचं स्पष्टीकरण ओव्याच्या द्वारे 2-4 ओव्याच्या द्वारे माऊलीने केलेले. दृश्याचा जो उभारा, हे दृश्य जे त्याच काय उभारलं नाही, उभारलं आपण काही याला गोटा उभारला. काय उभारला?
सहज लागला गोटा समजा बिबा, सहज लागला तर सगळं सळड उभारला. तसा हे दृश्याचा उभारा, उभारा म्हणजे विस्तृत नाही झाला. संसार वृक्ष एवढा मोठा वाढला. या फळ ना चुंबिता फुल ना तुरुंबिता जो काही पंडू सुता बस. इतका वाढला, इतका वाढला, इतका वाढला की आपण कुठंतरी त्याच्या खाली दबून गेलो असे. इतका उभारा झाला. दृश्याचा जो उभारा तेच द्रष्टत्व होय संसारा. हे उभारलं की तुम्ही द्रष्टा झाले. दृश्य पुढं आलं, दृश्याच्या सापेक्ष तुम्हाला काय आलं, या दोही माझील अंतरा दृष्टी पंगू होय. आता या दोन्हीच्या मधली जी दृष्टी आहे ना, बरं का, ती बी सापेक्ष असल्यामुळं पांगळी होती. ती पांगळी सापेक्ष आहे का निरपेक्ष आहे दृष्टी? दोन्हीच्या सापेक्ष. दृश्याच्या सापेक्ष दृष्टी आणि द्रष्ट्याच्या बी सापेक्ष दृष्टी मधात ही ती. आणि ती मधात असल्यामुळं ती पांगळी आहे. पांगळी स्वतंत्र नाही. पांगळा माणूस कोणावर तरी अवलंबून असतो. तशी ही दृष्टी स्वतंत्र नाही. दृश्य जेदवा नाही. पुढच्या ओळीत सांगितलं काय नाही. आता दृश्यच नाही, मग दृष्टी घेऊन काय करणार? कोणाला पाहणार? दृष्टीत कशाला राहील? मग जिथं दृश्यच नाही राहिलं ते दवा दृष्टी घेऊन असे काय? कशाला घ्यायची ती दृष्टी? संपलं तिचं काम. दृश्यच नाही म्हणलं दृष्टी घ्यायचं काही. आणि दृश्य विन काही दृष्टत्व होणे. आता दृश्यच राहिलं नाही, दृष्टी पांगळी झाली. आणि दृष्टी पांगळी झाली तर द्रष्टाय बी म्हणायचं काम. मग एका दृश्यावर अवलंबून हे सगळं. दृश्य आणि द्रष्टा आणि दृष्टी हे एका दृश्यावर अवलंबून. आणि हे सगळं दृश्य खोट आहे. कसं आहे? सत्यत्व देऊ नका त्याला. त्याला सत्यत्व नाही दिलं की त्रिपुटी संपली. दृश्य नाही तर दृष्टीचंही काम नाही. आणि दृश्य दृष्टी नाही तर द्रष्टा म्हणून घेण्याचं बी काम नाही. कशाला म्हणून घ्यायचं द्रष्टा? सापेक्ष बोलणं हे का निरपेक्ष? द्रष्टा म्हणणं बी दृश्याच्या सापेक्ष बोल. आता दृश्य संपलं तर तुम्ही नाही का द्रष्टा नाही? तुम्ही आहेत पण काय नाही. म्हणून दृश्य जे दवा नाही ते दवा दृष्टी घेऊन असे काही. आणि दृश्य विन काही द्रष्टत्व होणे. म्हणून दृश्याचे झाले पणे दृष्टी द्रष्टत्व होणे. दृष्टी कधी आणि द्रष्टा कधी? थोडं चिंतन आहे, लक्षात घ्या. शब्द जरी तुम्हाला थोडेसे वाटत असले, आपल्या परिचयातले नसले, पण आता 14 वर्ष झाले ऐकायला. किती वर्ष? आता परिचय, शब्द परिचय तर व्हायलाच पाहिजे का नाही? या ग्रंथातले जे शब्द आहेत हे शब्द अमृत आहेत. तुका म्हणे पहा शब्दची हात आहे. शब्दाचे गौरव पूजा करू. आम्हा घरी शब्दाचीच रत्ने. तुकाराम महाराजाला एका माणसाने विचारलं, का कसं आहे तुमचं? म्हणजे आम्ही धनवान आहेत. गरीब का धनवान? धनवान आहेत म्हणजे श्रीमंत आहे. आम्हा घरी धन. तुमच्या घरी असेल का नसेल आम्ही नाही सांगतो, पण आमच्या घरी तर मात्र शब्दाचीच रत्ने. शब्द हे शब्दची आमुच्या जीवीचे जीवन. आमच्या जीवाचं जीवन आहे कोण? शब्द. शब्दे वाटू धन जन लोका. आमचं धन आम्ही वाटीत बसू. आता हे ज्ञानेश्वर महाराज या शब्दाचं धन आपल्याला वाटायला. पैसेच धन असते, ज्वारी गहू हे धन असतंय, कपडे हे धन असतंय असं नाही समजायचं. काय धन आहे?
शब्द सुद्धा काय धन आहे. महाधन आहे शब्द, महावाक्य हे शब्दच येतं. मग तुकाराम महाराज म्हणजे आमच्या घरी बाबा धनाला काही तोटा नाही. तुका म्हणजे तुम्ही श्रीमंत नावात आमच्या मुखातून निघणारे जे शब्द आहेत हे आमच्या जवळचं धन आहे. म्हणून आम्ही धनवान, गरीब आहेत का धनवान कधीच वाटलं नाही तुकाराम महाराजांनी. दरिद्री नारायण हे का गरीब हे का काही. अरे शिवाजी राजाने एवढं मोठं धन घेऊन आला होता, द्रव्य ते द्यायला. तुकाराम महाराजांनी त्याचा स्वीकार केला नाही. म्हणले आम्हा घरी धन, आमच्या घरी धन आहे म्हणले. शब्दाचीच रत्ने. शब्द हा देव. आपल्याला देव कशाने कळतो? शब्दाने. मग शब्दाला काय म्हणायचं? देवच म्हणावं लागेल. हा अहो अज्ञान कशाने दूर झालं? शब्दानं. देव कशानं कळाला? शब्दानंच कळाला. मग शब्द हा बहुसार उपकाराची म्हणून चालविला मागे येतील त्याशी. शब्दाचे फार उपकार आहेत आमच्यावर. शब्दच हे आता शब्दची आमच्या जीवीचे जीवन. शब्दे वाटू धन जन लोका. या जन लोकाला आम्ही आमच्या जवळचं शब्दाचं धन वाटू. पहा, जो शब्द देहाला मी म्हणतो, शब्दानच म्हणतो आपण ते. आणि संताचा शब्द आपल्याकडे आला की ब्रह्म झाला. पाठ त्या देह म्हणण्याचा काय झाला? पाठ झाला. आणि लगेच मी ब्रह्म म्हणायला लागला. काय ऐकलं महाराजाचं? महाराजांनी काय दिलं? धन दिलं. कोणतं? शब्दाचं धन. ते तू आहेस. तत्वमसी उद्यालक मुनीने आपल्या मुलाला दिलं हे महावाक्य. अनेक साधू संतांनी सगळ्याला असं महावाक्य सांगितलं. ते तू आहेस. अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसी असं महावाक्य. महावाक्य म्हणजे काय हो? शब्दच ना, दुसरं काय? त्या शब्दानंच एवढा मोठा परिणाम आपल्यावर होतो. म्हणून हे शब्दच अशा प्रकारचे आहे. पण ह्या शब्दानं काय सांगितलं? माऊलीनं सांगितलं मनोनी दृश्याचे झाले पणे दृष्टी द्रष्टत्व बोले. तुम्ही दृश्य मानलं, सत्यत्व दिलं की दृष्टी लागतेच. मग आणि दृष्टी आणि दृश्य मानलं की द्रष्टा हा उडती ते गेलिया जाणे तैशीची दोन्ही. पण दृश्य का गेलं? गेलं म्हणजे विचारानं जर आपण बाद केला त्याचा, तैशे विचारता ते प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्वरले ज्ञानी अशी. म्हणून दृश्य झाल्यामुळे परमात्म्याला दृष्टी द्रष्टत्व हे नाव आलं. पण दृश्य खोट ठरलं गेलं की दृष्टी बी त्याच्या बरोबरच गेली आणि द्रष्टत्व हे दोन्ही बी संपून गेले. त्रिपुटी राहिली नाही. हे चांदेवा अशा प्रकारे तू अभेद स्वरूपाचं ज्ञान लक्षात आहे. म्हणून एवम एकची झाली ती होती. ते तिन्ही होते का एकच होती? एकची झाली ती होती. तिन्ही गेली या एकची व्यक्ती तरी तिन्ही भ्रांती एक पण साच. त्रिपुटी भ्रांती आणि एक समिती कसं आहे? साच हे म्हणजे कशी आहे? खरी अशा प्रकारची. म्हणून एवम एकच ती झाली. ती एकच समिती त्रिपुटी झाली आणि त्रिपुटीचा आभास झाला की खाली कोण राहिलं? एकच समिती म्हणजे परमात्मा अशा प्रकारचा राहिला. म्हणून त्रिपुटीचाही बात सांगितला माऊलीनं. आणि त्रिपुटीचा बात केला म्हणजे भेद नष्ट झाला. भेद मावळला, आत्मा निर्वाळला. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला, विश्वाकार. ही नजर आहे. मी अगोदर सांगितलं तुम्हाला. हे परमार्थात काय येत असते? नजर येत असते, दृष्टी बदलत असते. दृष्टी बदलली, सृष्टी बदलली. आणि ती दृष्टी संताला मागितली पाहिजे. दृष्टी द्या.
तुम्ही आम्हाला काय द्या? दृष्टी द्या, जशी आहे तशी द्या. त्रिपुटीची देऊ नका, भेदाची देऊ नका, सत्यत्वाची देऊ नका. जशी आहे दृष्टी, जशी आहे नजर, तशी आम्हाला नजर द्या. परमार्थात नजर येत असते आणि नजर येण्यासाठीच परमार्थ केला पाहिजे. कशासाठी? उठून दिसायसाठी नाही, बुवाबाजी करायसाठी नाही, कीर्तन करीत फिरायसाठी नाही, टाळकरी म्हणून गायन करायसाठी नाही, मृदंगाचारी म्हणून म्हणायसाठी नाही, ऐकायचं व्यसन असलं पाहिजे असं बी काही नाही. नजर यावी. काय यावी? नजर यावी. असा नजरेचा परमार्थ